छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावरून वाद ओढवला आहे। आमच्याकडे एक चांगला व्हिडिओ सुशील कुलकर्णींनी यापूर्वी केलेला होता। आता शक्यता अशी आहे की भुजबळ ज्या पद्धतीने प्रतिक्रिया आली ती पाहता जाहीर माफी मागतील आणि राजकारणी नेते आहेत किंवा असं म्हणतील माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता किंवा माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला होता। हे सगळं एक ठरलेल्या पॅटर्न प्रमाणे चालू आहे। कुणाला असं वाटू पण शकेल की खरंच बोलता बोलता ओघामध्ये भुजबळ बोलून गेले आणि ही चूक झाली। पण एक वेगळा मुद्दा मला ह्या निमित्तानं आवर्जून उपस्थित करायचा की ही भुजबळ आणि च्या बाबतीमध्ये चुकून घडलेली गोष्ट नाही आणि केवळ भुजबळच नाहीत, जे स्वतःला फुले शाहू आंबेडकरचं नाव घेऊन राजकारण करू इच्छितात करतात असे कार्यकर्ते, विचारवंत, राजकीय नेते विशेषतः आहेत, त्या सगळ्यांनी हे ठरवून केलेले किंवा करतात हा माझा आरोप आहे। आणि हे फक्त केवळ महाराष्ट्रातली गोष्ट नाही, संपूर्ण भारतामध्ये ज्यांना पुरोगामी चळवळीच्या नावाखाली पुरोगामी चळवळ म्हणून आपला राजकीय स्वार्थ साधायचा आहे, त्याच्यातले प्रत्यक्ष अगदी निस्वार्थी भावनेनं काम करणारे कार्यकर्ते, विचारवंत बाजूला ठेवा, जे सगळे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे राजकीय क्षेत्रातले कार्यकर्ते, नेते आणि त्यांच्या पदरी असलेले भाट आणि बुद्धिवादी हे सगळे ठरवून ही गोष्ट करतात, लक्षात घ्या। आणि ही का करतात मी तुम्हाला सांगतो। म्हणजे भुजबळ आणि हे चुकून बोललेलं नाही। भुजबळ गेले 20 वर्ष आधी शिवसेनेमध्ये होते ते बाजूला ठेवूयात, गेले 20 वर्ष भुजबळांचं राजकारण, 30 वर्ष शरद पवारांच्या संगतीनं फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र असं तुणतुणं वाजवण्यानं त्यांचं राजकारण चालू आहे। ह्यांचं हे विधान, ह्यांच्यासारख्यांची अशी विधानं ही ठरून आहेत, कारण की आता ह्यांना ज्या पद्धतीचा बहुजन, दलित, त्याच्यानंतर इतर मागास हा जो सगळा मतदार वर्ग होता तो त्यांच्या पायाखालून निसटत आहे। म्हणजे ह्यांचा जो हा मतांचा आधार होता, ही जी वोट बँक होती ती ह्यांच्या हाताखालून निसटून जात आहे आणि ह्या वैतागातून आलेलं हे वक्तव्य आहे, तुम्ही लक्षात घ्या। 2014ला वेगळा मुद्दा मला मांडायचा, आवर्जून जरा बारकाईने समजून घ्या। 2014च्या नंतर मोदींनी हे सिद्ध केलं, मोदींच्या यशाने, की मुसलमानांच्या मतावरती राजकीय सत्ता म्हणजे राजकीय सत्ता मिळवण्यासाठी मुसलमानांच्या मताची गरज नाही, त्यांचं कुठल्याही पद्धतीचं लांगुलचालन न करता आपल्याला सत्ता मिळू शकते हे सिद्ध केलं। पुन्हा त्याच्यावरती 2019 मध्ये शिक्कामोर्तब केलं। या काळात झालेल्या बहुतांश विधानसभांच्या निवडणुका तुम्ही बघा, मुस्लिम मतदारांचं अशा पद्धतीचा काय लांगुल चालन करण्याची गरज नाही, त्याच्याशिवाय सत्ता मिळते हे कळल्याच्या नंतर इतर पक्षानेही म्हणताना किती म्हणो कळत नकळतपणे आपल्यातही मुसलमान उमेदवारांची यादी कमी करून टाकली आणि एकूणच निवडून येणाऱ्या मुस्लिम प्रतिनिधीची संख्या कमी होऊन गेली। एकदा कळलं की सत्ता आपल्याला या पद्धतीनं मिळू शकत नाही, मोदींचा जो मार्ग आहे म्हणून काँग्रेस सारख्या पक्षांनी सुद्धा सॉफ्ट हिंदुत्व, हार्ड जरी नसलं तरी ते मुद्दाम आवर्जून हे करायला सुरुवात केलेली आहे। आता भुजबळांच्या बोलण्यातलं तुम्ही तथ्य लक्षात घ्या, ब्राह्मणांना शिव्या दिल्या, ब्राह्मणांवरती टीका केली, त्याच्या निमित्तानं आपल्याला आपला बहुजन मतदार हा घट्ट करता येतो, ही सगळी जुनी पद्धत आहे। आता परत ते म्हणण्यामागे जो वैताग आहे, कारण की हा मतदार निष्ठून चाललेला आहे, कारण की 2014च्या नंतर भाजपनी मोठ्या प्रमाणात त्यांच्या सगळ्या पक्ष संघटनेमध्ये, त्यांच्या सगळ्या सामाजिक संघटनेमध्ये बहुजन समाज, दलित, इतर मागास या सगळ्यांना प्रत्यक्ष त्या सत्तेची पदं द्यायला सुरुवात केली। अगदी आताही पंतप्रधान पदावरती ओबीसी समाजाचा माणूस आणून बसवला आणि तो प्रभावी आहे आणि ओबीसी समाजाच्या नेत्याने, दलित नेत्याने, इतर बहुजनातल्या नेत्याने सगळ्यांनी आपल्या आपल्या जातीपुरतं न राहता त्या पदावरती बसल्याच्या नंतर सगळ्यांचाच नेता व्हायचा प्रयत्न करावा, हे भाजपनी प्रत्यक्षात करून दाखवलं, जे हे स्वतःला पुरोगामी म्हणणारे करू शकलेले नाहीत। हे नेते झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्या आपल्या जातीपुरतेच नेते उरले। भुजबळांना आज तागायत सगळ्या ओबीसीचा नेता होणे तर सोडाच, म्हणजे सगळ्यांचा नेता होणे सोडाच, सगळ्या ओबीसींचा पण नेता होता नाही आलं। स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे हे सगळे, आणि त्याच्या नेमकं उलट मोदींनी सगळ्यांचा नेता होऊन दाखवलं, हे ढळढळीत उदाहरण समोर आहे। मी 2017च्या उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निकालाचा आवर्जून उल्लेख करतो, नंतर ते रिपीट झालं 2022ला। या आपल्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जातीपातीमध्ये सगळं राजकारण वाटलं गेलेलं होतं आणि नेते हे जातीचे नेते असायचे।
दलितांचे नेते, ओबीसीच्या वेगवेगळ्या जातींचे नेते किंवा जो समाजगट त्यातल्या त्यात प्रभावी आहे त्याचे नेते आणि त्याच्या जीवावरती थोडीशी इतर मतं हे करायची आणि तो त्याचं नेतृत्व प्रस्थापित व्हायचं. पण तो सगळ्यांचा नेता व्हायचा प्रयत्न करायचा नाही. आपल्या जातीचा काहीतरी टेंबा मिरवायचा आणि त्याच्या जीवावरती स्वतःचं नेतृत्व म्हणजे त्याच्यावरती लादायचं, नैसर्गिकरित्या नेता व्हायचं नाही. पण ह्याला सगळ्याला पहिल्यांदा तडा बसला 2017ला. ज्या पद्धतीनं भाजपला यश मिळालं त्याच्यामध्ये ह्या जातीपातीच्या नेत्यांच्या राजकारणाची सगळ्यात पहिल्यांदा गोची झाल्याचं स्पष्ट प्रमाण विधानसभेमध्ये सिद्ध झालं की जे आधीच लोकसभेमध्ये झालेलं होतं. सगळ्यांना असं वाटलं की अपघात आहे, पुन्हा असं होणार नाही. पण त्याच्यानंतर बिहारमधला मिळालेलं यश, कारण की नितीश कुमार आज कितीही काही जरी म्हणत असले तरी नितीश कुमारांना सध्या मिळालेलं यश आहे ते भाजप बरोबर होते यापूर्वी म्हणून मिळालेलं यश आहे हे लक्षात घ्या. त्यांनी भाजप बरोबर निवडणूक लढवली विधानसभा आणि लोकसभा, त्याच्यामुळे त्यांना यश मिळालं. भले ते आता दुसरीकडे गेले असतील, लालून बरोबर गेले असतील, ती गोष्ट वेगळी. म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जातीमध्ये विभागलेले जे सगळे नेते होते त्यांना त्यांच्या जातीच्या असल्याचा फायदा व्हायचा. पण हे सगळं राजकारणामध्ये 2017 म्हणजे लोकसभेसाठी 2014 आणि विधानसभेसाठी उत्तर प्रदेश विधानसभा 2017 पर्यंत चालू होते. त्याच्यानंतर पहिल्यांदा हे सिद्ध झालं की हे गणित चालत नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोणी किती टीका करू म्हणजे तुम्हाला भुजबळांच्या बोलण्यातला वैताग तो लक्षात येऊ शकेल की देवेंद्र फडणवीस सारख्या उच्चवर्णीय नेतृत्वाच्या खाली भाजपच्या बाकीच्या बहुजन, दलित, इतर मागास सगळ्या नेत्यांनी मिळून एकजुटीने प्रयत्न केले. म्हणून 2014 आणि 2019 दोन्ही निवडणुकांमध्ये विधानसभेमध्ये 100पेक्षा जास्त जागा भाजपला जिंकता आल्या. सत्ता काय कोणाची कशी आली तो नंतरचा मुद्दा आहे. पहिले तर 14 ते 15, 19 त्यांनी सत्ता राबवून दाखवलीच आणि आता सत्ता त्यांच्याकडे आहे, ती गोष्ट वेगळी. म्हणजे आपण जे राजकारण करतो आहोत त्याच्यातून प्रत्यक्ष सत्ता मिळत नाही हे कळल्याच्या नंतरचा हा वैताग आहे. आणि आता प्रत्यक्ष सत्तेसाठी भाजपशी तडजोड केल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही शिवसेनेमध्ये होता, काँग्रेसमध्ये गेलात, पवारांबरोबर राष्ट्रवादीमध्ये गेलात, सगळे पदं मिळवले, उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला, सगळं केल्याच्या नंतर तुरुंगातही जाऊन आलात, सगळं झाल्याच्या नंतर आज परत तुम्ही सत्तेसाठी कोलांट्या उड्या मारत भाजपच्या जवळ गेला. आणि आताही तुम्ही जेव्हा ब्राह्मणांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य करता आहात त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला हा तुमचा जो वैताग आहे तुम्हाला हे कळतं आहे, कारण की तुमच्या हाताखाली तो मतदार आता उरलेला नाही जो भाजपकडे निघून गेलेला आहे. मोठ्या प्रमाणातला बहुजन वर्ग, मोठ्या प्रमाणातले इतर मागास आणि दलितांमधला मोठा महारेतर म्हणजे पूर्वाश्रमीचे महार, आताचे नवबौद्ध, हे जे RPIच्या राजकारणाशी चिकटून होते त्यांच्या शिवायचा दलितांचा मोठा गठ्ठा, हे सगळं आत्ताचं जे सरकार आहे महायुतीचं, ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे, अजित पवारांचा विचार मी आता त्याच्यात करत नाही, या दोघांच्याकडं जो मतदार आकर्षित झालेला आहे तो मतदार हा तथाकथित स्वतःला फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र म्हणून घेणाऱ्यांचा मतदार होता. त्याच्याशिवाय भाजपला 14 आणि 19 सलग 2 निवडणुकांमध्ये विधानसभाच्या इतक्या जागा मिळाल्याच नसत्या. मतांची इतकी टक्केवारी पुन्हा लाभलेली नसती. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या राजकारणातला एक जो प्रत्यक्ष बहुजन समाजातला जो मोठा काय म्हणता येईल त्याला गठ्ठा असं होता, तो सगळा मतांचा तिकडे निघून गेला सत्तेच्यामुळे. आणि आताही लोकसभेच्या निवडणुका होतील तेव्हा तुम्ही लक्षात घ्या, प्रत्यक्ष म्हणतानाही किती म्हणू पण ज्यांना त्या सत्तेचे फायदे पाहिजे आहेत ते बरोबर या महायुतीच्या बाजूने जाणार आणि त्यांचा मतदार त्यांच्या पाठीशी उभं राहणार. हे कळल्यामुळे आज छगन भुजबळ सारख्यांचा जो वैताग होतो आहे, जी त्यांची अस्वस्थता या शब्दातून समोर येते आहे, त्याचं कारणच हे आहे की हा सगळा, किंवा मी तुम्हाला गुजरातचं उदाहरण देतो, 3 नावं विद्यार्थी नेते आणि सगळे म्हणून किंवा तरुणांचे नेते म्हणून समोर आले होते. जिग्नेश मेवाणी दलित चेहरा होता, अल्पेश ठाकूर होते आणि हार्दिक पटेल होते आणि कन्हैया कुमार बाहेरून त्यांना जुळल्या जायचे. या सगळ्यांचं काय वक्तव्य होतं, जिग्नेश मेवाणी असं म्हणले होते की मोदी को हड्डिया गलानी चाहिए हिमालय में जाके, संन्यास घ्यायला पाहिजे म्हणून. प्रत्यक्षात काय झालं, आता जिग्नेश मेवाणीचं कुठं नाव ऐकू येत नाही, कारण की ते दलित राजकारण पूर्णपणे गोत्यामध्ये सापडले. किंवा अल्पेश ठाकूर किंवा हार्दिक पटेलांनी सुद्धा पटेलांचं राजकारण करायचा प्रयत्न केल्यानंतर सरळ भाजपमध्येच प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले, कार्याध्यक्ष त्यांना केलेला असताना सुद्धा.
ह्या सगळ्यातून तुमच्या असं लक्षात येईल की ब्राह्मणांना शिव्या देण्याच्या नावाखाली म्हणून आपला जो सगळा बहुजन समाजातला किंवा इतर मागासमधला किंवा दलितांमधला आपला मतदार पक्का करण्याची जी जुनी पद्धत होती ती सगळी आता अस्तित्वात उरलेली नाहीये किंवा ती फायदेशीर ठरत नाहीये आणि म्हणून त्या वैतागातून परत तसे वक्तव्य करून आपला निष्ठच चाललेला जनाधार पक्का करायची भुजबळांची तडफड आहे. त्यांच्यावरची उसंतवाणी. संभाजी शिवाजी नावाचा विवाद बोल भांड नाद छगनाचा. ब्राह्मणात म्हणे नाही ऐसे नाव बोलती हे राव द्वेषबुद्धी. भुजातना बळ जिभ मारी उड्या घालती फुगड्या सत्तेसाठी. छगन हासन बघते कमळ पुरेत मळमळ जातीवादी. मतदारा हाती आहे साऱ्या नाड्या सत्तेच्या आघाड्या किती करा. जरी प्रमाण हे 3.5% बसतील धक्के कळे मग. कांत ज्योतिबांचे म्हणती वारस ढळलेला कस विवेकाचा ढळलेला कस विवेकाचा. ज्या पद्धतीचं जातीवादी राजकारण हे करू पाहत आहेत वक्तव्य करून किंवा बाकीच्या पद्धतीनं ते सगळं पूर्णपणे बॅकफूटवरती मागं पडलेलं आहे. आताचं जे नवीन राजकारण आहे ते ह्या पद्धतीनं चालणार नाहीये, चालू शकत नाहीये. प्रत्यक्ष तसं करून सत्तेचे फायदे मिळत नाहीयेत हे यांनी समजून घ्यायला पाहिजे. किंवा आता ह्यांना समजलेलं आहे पण प्रत्यक्ष ते अंमलात आणणं कठीण आहे. त्याच्यामुळे त्या वैतागातून अशी वक्तव्य समोर येत आहेत. भुजबळांचा तर निषेध आहेच आहे, पण याच्या विरोधामध्ये ज्या मोठ्या पद्धतीने समाज माध्यमामध्ये आणि इतर ठिकाणी प्रतिक्रिया उमटली त्याच्यावरून ही पुरेपूर शक्यता आहे की आता भुजबळ म्हणतील मी माफी मागतो, मला असं म्हणायचं नव्हतं, माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता, विरोधकांनी काय वाटेल ते बडबड करतील. पण भुजबळांच्या निमित्ताने हे समोर येतं आहे फुले शाहू आंबेडकरचं नाव घेऊन जातीवादी राजकारण करण्याची जी पुरोगामी पद्धत आहे ती आता तिला मर्यादा पडत आहेत किंवा तिचा जो मतांचा जो पूर्णपणे त्यांना पाठिंबा होता मतदारांचा तो संपून गेलेला दिसून येतो आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.